नमस्कार, मी शहनाज आणि आपण पाहतात कायदा लाईव्ह. पाहूया सविस्तर बातमी. सीईओच्या आदेशाने 4 कर्मचारी कार्यमुक्त. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या उपोषणाचा दणका. उपायुक्ताचा फोन येताच जिल्ह्यात अधिकाऱ्यांची उडाली धांदल. देवणी प्रतिनिधी. गोंडगाव विजयनगर तालुका देवणी येथे रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम न करताच कागदोपत्री रस्त्याचे काम झाल्याचे दाखवून मस्टरद्वारे 3,61,449 रुपये काम न करताच पैसे उचलून अपहार केल्याने संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी यासाठी अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयात तक्रार देऊनही दखल घेत नसल्याने दिनांक 20 जानेवारी 2025 रोजीपासून विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणाची तात्काळ दखल घेऊन डॉक्टर अनंत गव्हाणे, उपायुक्त रोह्या यांनी उपोषणकर्त्याच्या समोर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांना फोनद्वारे आदेश दिले की ज्या कर्मचाऱ्यांनी काम न करताच शासनाकडून पैसे घेऊन अपहार केले आहे त्यांच्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करून दुपारी 3 वाजेपर्यंत चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयासह उपोषणकर्त्यांना द्यावे. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे श्री अनमोल सागर भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांनी दोषी 4 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले असे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती देवणीसह दंतराव व पवार यांना दिले. सविस्तर माहिती अशी की गोंडगाव विजयनगर तालुका देवणी येथे रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम न करताच कागदोपत्री रस्त्याचे काम झाल्याचे दाखवून मस्टरद्वारे 3,61,449 रुपये काम न करताच पैसे उचलून अपहार केल्याची तक्रार अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिल्याने सदर रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी संयुक्त त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. समितीचा अहवाल प्राप्त असून तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्यक्ष जाऊन त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली असता चौकशीमध्ये मस्टर अगोदर काढून काम नंतर केल्याचे निष्कर्ष काढून संबंधित ग्राम रोजगार सेवक यांनी गैरशिस्तीचे वर्तन केल्याचे नमूद आहे. संबंधित ग्राम रोजगार सेवक स्वतःचे नावे मस्टर पेमेंट करू शकत नसताना त्यांनी स्वतःच्या नावे मस्टर पेमेंट पण केल्याचे सिद्ध झालं आहे. तसेच श्री प्रमोद पाटील, संगणक परिचालक, ग्रामपंचायत गोंडगाव हे संगणक परिचालक म्हणून कामावर असताना नरेगा अंतर्गत तक्रार झालेल्या रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून काम केल्याचे व मस्टर पेमेंट उचलल्याचे सिद्ध झालं आहे. त्यांचे हे वर्तन गैरशिस्तीचे आहे. संबंधित रोजगार सेवक श्री व्यंकट बिरादार यांना येत्या ग्रामसभेत कामावरून काढून टाकावे. तसेच श्री प्रमोद पाटील यांच्याकडील ग्रामपंचायत गोंडगाव तालुका देवणीचे युजर ID व पासवर्ड काढून घ्यावा व त्यानंतर तात्काळ कार्यमुक्त करावे. त्रिसदस्यीय समितीमार्फत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये श्री दिनेश पवार यांनी काम न करताच रस्त्याचे मस्टर पेमेंट मोजमाप पुस्तकेशिवाय केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या गैरशिस्तीच्या वर्तनाबद्दल त्यांना पंचायत समिती देवणी येथील तांत्रिक सहाय्यक पदाच्या सेवा संपुष्टात आणून कार्यमुक्त करण्यात आले. गोंडगाव येथील मातोश्री पानंद रस्त्याच्या कामाची चौकशी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी केली असता सदर चौकशीमध्ये मौजे गोंडगाव येथील रस्त्याच्या कामाचे मस्टर पेमेंट अगोदर होऊन काम नंतर झाल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. सदरचे काम पूर्ण होण्यापूर्वीच मस्टर पेमेंट होणार नाही याची दक्षता सहाय्यक कार्यक्रम म्हणून श्री अरुण दत्तात्रय दंतराव यांनी घेणे आवश्यक असताना त्यांनी तशी कारवाई न करता गैरशिस्तीचे वर्तन केले आहे. त्यांच्या या गैरशिस्तीच्या वर्तनाबद्दल त्यांना पंचायत समिती देवणी येथील सहाय्यक कार्यक्रम पदावरून सेवा संपुष्टात आणून त्यांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याने सदर उपोषणाची दखल 2 दिवसानंतर घेण्यात आली.
उपोषणातील मागण्या मान्य झाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले। सदर उपोषण संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम यांनी उपोषण केले। त्या उपोषणामध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित